नमस्कार. तळ्याकाठी. लेखिका रसिका राजीव हिंगे. अभिवाचन अनुराधा कर्वे. अरे अभिराम, काय करतोयस इथे तळ्याकाठी? आई शोधते ना तुला. राधा त्याला शोधत आली. तिला माहीत होतं अभिराम कुठे असेल. काय नाही ग ताई, सहज आलो इकडे. सहज? काय झालंय अभि? तू खूप अस्वस्थ दिसतोयस. चल ग, आई शोधत बसेल. ती सारखी माझी काळजी करत असते. राधा त्याच्याबरोबर निघाली खरी, पण तिलाही सारखं जाणवत होतं अभिच्या मनात काय चाललंय ते कळायलाच हवं. पण कसं, हा यक्ष प्रश्न होता तिच्यासमोर. लहानपणापासूनच अभिराम शांत स्वभावाचा. एक वेळ समुद्राचा सुद्धा तळ दिसेल, पण त्याच्या मनाचा थांग लागणार नाही. काय चाललं असतं नेहमी याच्या मनात काही कळेना. दिसायला सावळा असला तरी रुबाबदार, पुरुषी सौंदर्य आणि कमावलेला पुरुषी आवाज. पाहता क्षणी कोणाच्याही प्रेमात पडावं असा. चुंबकीय व्यक्तिमत्व लाभलेला. त्याचं नावही त्याला साजेसं. अभिराम म्हणजे सुंदर, मोहक. अभिचे बाबा रघुनाथराव देशपांडे हे त्यांची पिढीजात शेती सांभाळत होते. नंदीग्रामचे देशपांडे म्हणजे पिढ्यानपिढ्या शेती करत आलेलं कुटुंब. गावात राहत असले तरी प्रत्येक पिढीत त्या त्या काळानुसार उच्च शिक्षणाची परंपरा कायम होती. सुमित्रासारखी सोज्वळ, सालस सहचारिणी आणि राधा अभिरामसारखी 2 गोंडस मुलं, असा चौकोनी संसार. लक्ष्मीचा वरदहस्त होता. मेहनतीला कधी आराम माहीत नव्हता. शिक्षणासाठी शहरात हॉस्टेलवर मुलं राहत होती. राधा आईसारखीच सौंदर्याचं परिमाण असलेली. मधूनच ती रघुनाथरावांना अभिरामबद्दल विचारायची. अभिरामनं काय ठरवलं आहे? तो फार मनस्वी मुलगा आहे. एखाद्या ज्योतिषाला त्याची पत्रिका दाखवायची असं वाटतंय मला. कुठल्या तरी गहन विषयात असतो कायम. सुमित्रा, आज बोललीस हे शेवटचं. माझा पत्रिका, ज्योतिष यावर विश्वास नाही. स्वकर्तृत्वावर विश्वास आहे माझा. आपला अभि 12वी झाला की त्याला बाहेर पाठवू शिकायला. 4 मित्रांसोबत राहिला तर होईल तो ठीक. पण आईचं मन काही केल्यास स्थिर होईना. कशाचा विचार करतो सारखा मनात. कितीतरी वेळ अभिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण काही सांगत नाही. तसा सगळीकडे असतो. खेळणं, वाचन आवडतं. तासन तास तळ्याकाठी बसायला, तळ्यात पोहायला केव्हाही तयारच. मधूनच एकदम का अस्वस्थ होत असेल? विचार करून सुमित्रा थकून जायची, पण उत्तर मात्र सापडत नव्हतं. अभिरामनं 12वीची परीक्षा दिल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IITची परीक्षा दिली. ॲग्रिकल्चर इंजिनियर व्हायचं होतं त्याला. निकाल लागायचा होता म्हणून अभि घरीच होता. पुन्हा तोच उद्योग, तळ्याकाठी जाऊन बसणे. गूढ गहन विचारात काहीतरी शोधत असायची त्याची नजर. त्यालाच कळेना का असं होतंय, का सारखं यावंसं वाटतं तळ्याकाठी. अभिरामच्या IITच्या प्रवेश परीक्षेचा निकाल लागला. बाबा, खूप छान मार्क्स मिळालेत मला. चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. मला कुठेही प्रवेश घेण्याची संमती आहे ना तुमची? येस माय बॉय. जगाच्या पाठीवर कुठेही तुला जिथे मिळेल तिथे प्रवेश घे. फक्त पुन्हा इथेच भारतात यायचं. बाबा, तुम्ही भारतात म्हणतात, मला तर आपल्याच गावात यायचं आहे. तसंही मी दुसरीकडे कसा राहू शकेन? शेवटचे शब्द अभि मनाशीच बोलल्यासारखा बोलला, पण त्याच्या आईच्या नजरेतून ते सुटलं नाही. तिला पुन्हा काळजी वाटू लागली. काय आहे असं या गावात? हे गाव सोडायचं नाही म्हणतो. त्याची IIT खरगपूर येथे निवड झाली होती. आपल्या घराण्याची उच्च शिक्षणाची परंपरा पुन्हा पुढे अशीच चालत राहील याचा रघुनाथरावांना सार्थ अभिमान होता. अभिरामनं कृषी तंत्रज्ञान हा विषय घेऊन BTechला प्रवेश घेतला. सुरुवातीपासूनच मेहनत करण्याची सवय अंगवळणी पडली होती. त्यामुळे त्याला खरगपूरला राहणं आणि अभ्यास करणं कठीण जात नव्हतं. BTech करतानाच त्यानं GREची परीक्षा क्रॅक केली. त्यामुळे त्याला भारताबाहेर MS करणं सोयीचं झालं.
ETH झुरिच स्वित्झर्लंड येथे त्यानं त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रगतीच्या बळावर वनस्पतीशास्त्र या विषयात मास्टर डिग्री मिळवली. शिक्षण संपवून अभि घरी आला आणि बाबांसोबत आपल्या शेतीच्या कामात स्वतःला झोकून दिलं. कधी कार्यशाळा तर कधी कृषी प्रदर्शन, कुठे सेमिनार तर कधी व्याख्यान देत शेतीविषयक माहितीचे अभिने भांडार खुले केले. मात्र तळ्याकाठी जाण्याची ओढ कमी होत नव्हती. काहीतरी जाणवत होतं. जीवाची तगमग वाढत होती. कुठली शक्ती आहे जी मला सारखी तळ्याकाठी यायला प्रवृत्त करते आहे? असं असलं तरी भीती वाटत नव्हती अभिला. दैवी शक्ती असेल का? आई सारखी त्याच्यावर लक्ष ठेवून होती. त्याच्या प्रत्येक हालचाली टिपत होती. संध्याकाळी घरी आल्यावर सगळं सोडून धावत तळ्याकाठी गेला. सुमित्राला काही सुचेना काय झालं अचानक. ती त्याच्या पाठी लगेच तळ्याजवळ गेली. पण अभिराम नुसताच भिरभिर फिरत होता. कोणीच नव्हतं तिथे. अभिराम! आई, तू केव्हा आलीस इथे? केव्हा म्हणजे कोणी होतं का तुझ्याबरोबर? नाही गं, मी एकटाच तर आहे इथे. तू अचानक कसा आलास इकडे? यासाठी आलीस हो इथे? मला वाटलं की... अभिरामचं बोलणं मध्येच तोडत सुमित्रा म्हणाली, काय वाटलं तुला? अभि, सांग बाळा, काय झालंय नक्की? का असा इकडे येतोस सारखा? सुमित्राचे बोलता बोलता पापणकाठ ओलावले आणि गहीवर दाटून आला. आईकडे पाहून अभिला पण भरून आलं. पण काय सांगू हिला? जे मला जाणवतं ते सांगू? बघ, पुन्हा तू हरवलास विचारात. सांगून मोकळा हो, तुलाही शांत वाटेल अभि. आई, ऐक. अशी कोणती तरी शक्ती आहे मला इथे यायला भाग पाडते आहे. मला अस्तित्व जाणवतं पण दिसत नाही. मी सारखा शोधण्याचा प्रयत्न करतो पण अजूनही यश आलं नाही. एक मात्र खरं की वाईट शक्ती नक्कीच नाही. ज्यावेळी इथे येतो ना त्यावेळी मी आतून मोहरून येतो. काय असेल काही कळत नाही. अभिचं बोलणं ऐकल्यावर सुमित्रालाही कळेना हा काय बोलतोय. तिच्या विचारांची मती खुंटल्यासारखी झाली. यंत्रवत ती अभिबरोबर घरी आली. रघुनाथरावांना सगळा प्रकार सांगितला. काही नाही, असं काही नसतं. पोरीच्या प्रेमात वगैरे पडला असेल म्हणून होत आहेत असले भास. पण सुमित्राला काहीच सुचत नव्हतं. संध्याकाळी अभि तळ्याकाठी मंदिराच्या पायरीवर बसून होता. मनोमन मंदिरातल्या मूर्तीशी संवाद सुरू होता. आर्त भाव दाटून आले होते. श्रीरंगा, काय आहे हे सगळं? मला का कळत नाही? तूच मार्ग दाखव मला यातून. कसली ओढ आहे ही? कोणती शक्ती आहे जी मला अशी भावविभोर करते आहे? असं वाटतंय कोणीतरी माझ्या अवतीभोवती आहे. मला सारखा अर्जव करतं आहे. विचार करता करता अभिचं भान हरपलं. तो स्वतःच्याच तंद्रीत मग्न होता. मंदिरातील घंटेचा नाद झाला तसा अभि ताडकन उठून आत गेला. इतक्या वेळा इथे आलो तरी मी का कधीच मंदिरात गेलो नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. ती मंदिराच्या बाहेर आली. पायऱ्या उतरून वळणार तोच तिला अभि दिसला. अरे, आज अजून इथेच आहेस तू? घरी नाही का जायचं? तिनं हसून अभिला विचारलं. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे तू ओळखतेस मला? कोण आहेस तू? आजपर्यंत मला कधी इथे दिसली नाहीस? तू पाहिलंसच कुठे? नुसता भिरभिर फिरत असतोस काठावर. तिचा आवाज म्हणजे पैंजणांचा मंजूळ नाद जणू. तू पाहिलंस मला? मग आधी का बोलली नाहीस माझ्याशी? आज अशी समोर आलीस तर मग याआधी? अरे अरे, किती प्रश्न विचारशील. माझा नियम आहे रोज मंदिरात यायचा. माझ्या आजोबांनी सांगितलं आहे रोज या मंदिरात यायचं. कुणाशी तिकडे बोलायचं नाही असंही सांगितलं होतं त्यांनी. मग आज का बोललीस? तेच म्हणाले, रघुनाथराव देशपांडे यांच्या मुलाशी तुझं लग्न ठरलं आहे. फक्त रघुनाथनं आता ऐकायला हवं. म्हणजे
म्हणजे तुझ्या आजोबांनी आणि माझ्या आजोबांनी आपलं लग्न मी जन्माला आले ना तेव्हाच ठरवलं होतं. पण असं कसं? तू आहेस तरी कोण हे तर सांग आधी. काय सांगू? नाव तर सांग तुझं. यावर ठरवणार आहेस का माझ्याशी लग्न करायचं का नाही ते? तसं नव्हे गं, पण म्हणजे तू करणार आहेस ना माझ्याशी लग्न? हं? प्राजक्ता माधवराव कुलकर्णी यांची मुलगी आणि मुरलीधर रघुनाथ कुलकर्णी यांची नात. नंदीग्राम गावात देशपांडे आणि कुलकर्णी या दोन्ही घराण्यांची फार पुरातन परंपरा होती. दोन्हीही कुटुंबांची शेती करण्याची परंपरा आजतागायत अव्याहतपणे चालूच होती. पिढ्यानपिढ्याची मैत्री कायम. पण रघुनाथराव देशपांडे जरा हटके व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांचीही मैत्री होतीच. रूढी परंपरा जपाव्यात, पण त्याचा बाऊ करू नये, स्तोम माजवू नये, या विचारसरणीचे होते रघुनाथराव. भाबडेपणानं किंवा दडपण घेऊन कोणतंच काम ते करत नसत. हे जन्मजन्मांतरीचे धागे होते जे विधात्याने अशा प्रकारे जोडवून आणले होते. तिचे भावविभोर अस्तित्व होतं इथे. सहधर्मचारिणी प्राजक्ता. पण आजपर्यंत ही मला का दिसली नाही याचा विचार अभिच्या मनातून जात नव्हता. ती इथेच रोज आसपास होती तर मला का कळू नये? अशी विचित्र ओढ का लागावी तळ्याकाठी येण्याची? हे सगळे प्रश्न प्राजक्ताच सोडवू शकते असा विचार करून अभि प्राजक्ताकडे वळला. आयुष्याच्या सुंदरशा वळणावर साथ द्यायला उत्सुक असलेल्या प्राजक्ताकडे अभि फक्त पाहत होता. काय बोलावं कळेना. मंत्रमुग्ध झाला होता अभि. असा का पाहतोस? आणि दुसऱ्याच क्षणी प्राजक्ता अभिच्या बाहुपाशात विसावली. आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचं तेज अधिक का आपल्या बाहुपाशातील चांदणीचं? त्याला ठरवता येईना. आपल्याच भाग्याचा हेवा त्याला वाटायला लागला. तेवढ्यात काळ्या मेघांनी चांदण्यांना झाकून टाकलं. आणि बघतो तर काय, त्याच्या मिठीतही कोणीच नव्हतं. तो भानावर आला. सत्य आणि आभास ह्यातली रेषा पुसट झाली होती. त्याचं पुन्हा भान हरपलं. प्राजक्ताला जाऊन किती वर्ष झाली तरी रोज आठवणींच्या आवर्तनात प्राजक्ताशी एकरूप होत होता अभि. जन्मभर साथ देण्याचा निश्चय केलेली प्राजक्ता अशी अभिला साथ देत होती. गेल्यावरही